ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पाकिस्तान सोबत मॅच ही देशभक्तीची थट्टा, देशभक्तीचा व्यापार सुरू। भारत पाकिस्तान मॅचवरून उद्धव ठाकरे आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेमधील महिला आघाडी उद्या राज्यभरात हर घर से सिंदूर अभियान राबवणार। सिंदूरच्या पुढ्या डब्यात टाकून पंतप्रधान मोदींना पाठवणार। भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध नोंदवणार। ऑपरेशन सिंदूरवेळी ठाकरे लंडनला जाऊन बसले होते। ठाकरे सेनेच्या हर घर सिंदूर मोहिमेवरून नितेश राणे यांचा हल्लाबोल, तर आदित्य ठाकरे बुरखा घालून मॅच बघतील, राणेंचा टोला। भारत पाकिस्तान मॅच बाबत केंद्र सरकार गप्प का? खरी भाजप अस्तित्वात असती तर BCCIला धारेवर धरलं असतं, आदित्य ठाकरे यांचा निशाणा। प्रकाश महाजन यांचा मनसेला जय महाराष्ट्र। प्रकाश महाजन यांच्याकडून मनसे पक्षाच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा। संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का। अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाट्याला आली। गंगेला बोल लावलं तेव्हाच थांबायला हवं होतं। राजीनाम्यानंतर प्रकाश महाजन यांच्याकडून राज ठाकरेंवर नाराजी व्यक्त। शिंदेंकडे गेलेले मुंबईतील 15 माजी नगरसेवक ठाकरेंकडे परत येण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। तर काहींनी संपर्क साधला, मात्र पक्ष जोपर्यंत ठरवत नाही तोवर काही बोलता येणार नाही, सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला 2 आरक्षण, 10% वेगळं आरक्षण की OBC मध्ये समावेश, सरकारने निर्णय घेतलेला आहे का? हायकोर्टाचा सवाल। पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला। जिथे न्यायदान होतं तिथून जातीयवादाची अपेक्षा नाही। मराठ्यांना 3 आरक्षण आहेत असं वाटत असल्यास सरसकट आरक्षण देऊन टाका, हायकोर्टाच्या भूमिकेनंतर जरांगेंची मागणी। तुम्ही EWS मराठा कुणबी आरक्षण घेणार, मग बाकीच्यांनी जायचं कुठे? छगन भुजबळ यांचा हल्लाबोल। मराठा समाज इतरांपेक्षा पुढारलेला, मागास नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटल्याचा पुनरुच्चार। कुणाला नेपाळला सोडायचं हे ठरवणारे जरांगे कोण? जरांगेंना एकट्यालाच महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे का? भुजबळांना नेपाळला सोडा या जरांगेंच्या टीकेला वडेट्टीवार यांचं उत्तर। 64 वर्षात 12 मराठा मुख्यमंत्री झाले, मग देवेंद्र फडणवीसच टार्गेट का? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या वैजापूरमध्ये अज्ञाताकडनं बॅनरबाजी, मराठा समाजामधील मुख्यमंत्र्यांचे बॅनरवर फोटो। पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फूट उंच पुतळ्याच्या उभारणीचं काम सुरू। शंभूसृष्टीच्या कामासाठी महापालिकेकडून 48 कोटी रुपयांचा खर्च। उद्या 3000 ढोल आणि 1500 ताशांच्या पथकाकडनं वादन करत मानवंदना दिली जाणार। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात, नागरिकांना दादर DT पुलाचा वापर करण्याचं आवाहन। 7 ते 8 दिवसात बैठक घेऊन पुनर्वसनासंदर्भात मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पाडकामासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। सोलापुरात पुन्हा एकदा तुफान पावसाला सुरुवात, अनेक सखोल भागामध्ये पाणी साचलं, नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसण्याची भीती। काही दिवसांपूर्वीच ढगफुटी सदृश्य पावसानं झाली होती पूरस्थिती। चंद्रपुरातील सततच्या पावसामुळे ग्रामीण शहरी भागामध्ये पूरस्थिती। वरोरा चिमूर तालुक्यामधील अनेक मार्ग बंद, चारगाव धरण ओव्हरफ्लो, तर इराई धरणाचे सर्व 7 दरवाजे 1 मीटरनं उघडले। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।